तर वक्फ बोर्डाला दिलेल्या निधी संदर्भात काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी काय म्हटले आपण पाहूया। हे 10 कोटीचा जे फक्त घोषणा केली होती त्यांनी प्रोव्हिजन केला होता, पण निधी आजपर्यंत किती रिलीज झालाय तो विषय आहे। 2 कोटी निधी रिलीज झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये जर वक्फ बोर्डाचा डाटा आपण उपलब्ध केला की दरवर्षी किती निधी गोळा झालेला आहे, महाराष्ट्र शासनातर्फे किती निधी गेलेली आहे, तर आपल्याला कळेल। हे सगळे राजकारण आहे। या लोकांना दिशाभूल करण्याच्या भारतीय जनता पक्ष आणि सरकारतर्फे चालवण्यात येणारा कट आहे। तर राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला निधी दिल्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं, पण दाढीवाल्याला मदत करणं योग्य नाही, अशी टीका प्रकाश महाजनांनी केली आहे। तर वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी मनसेकडनं केली जाते। राज्य सरकारच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो। वक्फ बोर्डासाठी अशी तरतूद करणं एक घटनाबाह्य संस्था, वक्फ बोर्ड म्हणजे काही एक घटनाबाह्य संस्था आहे। खरं म्हणजे वक्फ बोर्डच हा रद्द करायला पाहिजे असं एक मनसे म्हणून आम्हाला वाटतं, कारण वक्फ बोर्डाला या देशाचे कायदे लागू होत नाही। खरंच अल्पसंख्याकांचा लँग्वेज चॅनल सुद्धा असू शकतो, म्हणून मी थोडं विनोदी अंगानं म्हणतो की माननीय मुख्यमंत्र्यांना दाढी वाढवणं हे चांगले, पण दाढीवाल्याला मदत करणं हे वाईट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।